नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आत्ता रवी भवनमध्ये आहोत आणि हे अजितदादा पवार यांचं निवासस्थान आहे, ज्या निवासस्थानी 2 दिवसांपासून लोकांची रांग लागली होती, पण अजितदादा कुठे ते माहीत नव्हतं. शेवटी अजितदादा सापडले आणि सकाळी सकाळी सुरेश धस हे त्यांना भेटायला आलेले होते. अण्णा, का तुम्ही दादांना भेटायला आले होते? काय तशी सरळ सरळ भेट होती आणि एक आमच्या जिल्ह्यामध्ये तो घोटाळा आमच्या जिल्ह्यापुरताच मर्यादित नाहीये. मराठवाड्यामध्ये मेजर झालाय कुठला? आणि पीक विम्याचा घोटाळा 2023चा पीक विमा आमच्या शेतकऱ्यांना भेटलेला नाही. मी जरा त्याच्यात खोलात गेलो तर त्यात असं निदर्शनास येतंय की CSC सेंटर जे आहे ते एकाच तालुक्यातले CSC सेंटर आहेत आणि त्यांनी एकाच तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या नावावर 7,000 हेक्टरचा विमा भरलाय. कुठला तालुका? तालुका ते आता सगळं डॉक्युमेंट आहेत, मी तरी देतो पण तुम्हाला. तालुका सांगा ना, म्हणजे मला परळी पण परळी तालुका तालुका. आहे. सगळं परळीतच घडतंय. परळीतच घडतंय हे. का घडतंय आणि कोणाच्या? हम्म, तुमच्या नावावर जे 7/12 आहे, हम्म. तुमच्या नावावरच्या जमिनीवर यांनी विमा भरलाय बर, किंवा मी भरलाय. बर. आणि तुम्हाला माहित नाही, रोशनपुरी म्हणून एक गाव आहे माजलगाव तालुक्यातलं. हम्म. रोशनपुरीच ना, काय नाव आहे ह्या हो, गावाचं? रोशनपुरीच आहे. रोशनपुरी ह्या गावच्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली हम्म, की आमच्या नावावर हम्म, हे सातबारे हे जे आहेत हे नाव आहेत रोशनपुरीचे. हम्म, तात्यासाहेब घायतिडक, हम्म, हम्म, राजामती, हम्म, बालासाहेब ताकट, हम्म, व्यंकटेश देवस्थान, हम्म. राजाभाऊ वैजनाथ हेवाळे, हिवाळे. हम्म, मूळदेवी संस्थान, बालासाहेब ताकट, हम्म. ताकट, भोसले, यांच्या डांगे नावावरती. यांच्या हम्म, नावा ह्यांच्या नावावर जमिनी आहेत ह्या. हम्म, हम्म, आणि विमा कोणी भरला ह्यांच्या नावावर? हम्म, गित्ते, सोनी, विष्णू, हम्म. अनिल अशोकराव गित्ते. गित्ते, हम्म, हे गर्जे, हम्म, गित्ते, हम्म, हे बघा, यांनी विमा कोणाच्या जमिनीवर भरलाय? यांच्या. हम्म. आणि हे लोक म्हणतात आमच्या जमिनीवरचा विमा दुसऱ्यांनी कस काय भरला? किती पैसे आहेत? हे माझ्या हाती कागदपत्र आले. हा साधारणतः 22 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. 22 कोटी रुपये याच्यातून उचलले जाऊ शकतात. आणि जरी समजा हे गीते गरजे ह्यांनी उचलला नसेल, हे नेमक्या हे जे शेतकरी आहेत, हे बिचारे कुठले आहेत का? ह्यांचे बी कोणीतरी दुसऱ्यांनीच नावं भरले टाकलेत असतील, बरोबर. CSC हम्म, सेंटरनी. हे मग बिचारे यांनाही माहीत नाही, हम्म, यांना माहीत नाही आमच्या नावावरचा. आणि ठीक आहे, कंपनीने समजा विमा ह्या गीतेंना आणि ह्यांना दिला नाही, हम्म. पण राज्य आणि केंद्र सरकारचा हिस्सा तर कंपनी घेऊन बसली ना. म्हणजे तो घोटाळा झालाच आहे. उघड आहे ना, हम्म, घोटाळा झाला. मग ह्याच्या याद्या का अपलोड करीत नाहीत? ह्याच्या याद्या कंपन्या देत नाहीत. म्हणून माझं म्हणणं असं आहे की यांच्यावरती जे आहे, धाराशिव जिल्ह्यामध्ये एक गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं 22 का काय आरोपी आहेत. त्यातले 2-3च आरोपी अटक केलेले आहेत. अजून आरोपी फरार आहेत. मी ओंबाशे साहेब म्हणून कलेक्टर आहेत हम्म, तिथले, हम्म. त्यांच्याशी बोललो. ते म्हणले की आम्ही गुन्हा दाखल केला आहे. पण हा बीड जिल्ह्यामध्ये गुन्हा दाखल नाही, नांदेडमध्ये नाही, परभणीत नाही, सगळ्या जिल्ह्यात आहे. सगळीकडे घोटाळा आहे. सगळीकडे घोटाळा आहे. आणि याच्यामध्ये कंपन्या हम्म, ज्या आहेत, म्हणजे तुम्ही म्हणताय की एकटं धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना, असं नाही आहे. हम्म, धनंजय मुंडेंच्या पूर्वी जे कृषी मंत्री होते हम्म. त्यांच्याही कालावधीत आणि त्याच्या पाठीमागचं म्हणजे आघाडीचं सरकार होतं, त्याही कालावधी. त्याही कालावधीत हा केंद्र सरकारच्या शासन निर्णयाचा लॅकिनो म्हणजे बरोबर. गैरफायदा घेऊन हे असे उद्योग. आणि याच्यात मला सगळ्यात मला एक जास्त गोष्ट सांग, मग अजितदादा म्हणले काय? नाही, ते त्यांना एक प्रत दिली मी त्याची, ते बरं. चेक करतील ना, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. दुसरा मुद्दा होता की आता तुम्ही ते प्रकरण लावून धरलंय, मस्साजोगच्या देशमुखांच्या हत्येचं प्रकरण. त्याबद्दल काय माहिती घेतली का त्यांनी? हो, त्यांच्याकडं ऑलरेडी सगळी माहिती आहे. हम्म. आणि ते मला चांगलं माहिती आहे की कोणालाही पाठीशी घालणार नाही. पण त्यांनी काय हा आश्वासन दिलं त्यांचा तुम्हाला? स्वभाव आहे. मी आज नाही अजितदादांना ओळखत. हम्म. अजितदादांना अजितदादांची आणि माझी ओळख 99ला पहिल्यांदा आमदार झालो तेव्हापासून आहे. मी त्यावेळेस भाजपाचं जरी आमदार होतो हम्म. 99ला, परंतु तिथले जगताप, हम्म. त्याच्यानंतर हनुमंतराव सावंत, हम्म. चव्हाण आमचे, म्हणजे चव्हाणांना वागळवाडीचे, भगत, हम्म. काकडे हम्म. आणि धुमाळ बापू, हे असे
जे आहेत ते बारामती तालुक्यातले अनेक कार्यकर्ते दादांचे अ, यांच्याशी माझा चांगला संबंध 99 मग दादा पासूनचा आहे. मी म्हटले काय? 99 पासून ओळखतो. अजितदादा कधी कोणत्या गुन्हेगाराला पाठीमागं घालत नाहीत. शक्यतो मला त्यांचा स्वभाव माहिती आहे. मी त्यांच्या पक्षातही राहिलेलो आहे. त्यांनी मला राज्यमंत्रीसुद्धा केलं होतं. त्यांच्या पक्षात राहिलो. ते पोलीस स्टेशनला साधारणतः कमीत कमी फोन लावतात. मला तर वाटतं राजकारणामधला पोलीस स्टेशनला कमीत कमी फोन लावणारा व्यक्ती कोण, तर ते अजितदादा पवार आहे. पण आता काय सांगितलं त्यांनी या सगळ्या प्रकरणात ते काय करणार? ते काय करणार? ते काय कोणाला पाठीशी घालणार नाहीत. तुम्ही तुम्ही बोललात त्याच्याबद्दल? मी 100% बोललो. आणि मी कोणाचं नाव अजून घेतलेलं नाही ना. मी फक्त आका हा शब्द वापरतोय. पण अजितदादांना आका हा शब्द कळतो, ते जुने राजकारणी आहेत. आता त्यांना कळेल नाही कळेल, पण मी अजून नाव नाही घेत. वाल्मिक अण्णाचं नाव त्याच्यात घेत नाही आत्तापर्यंत. वाल्मिक अण्णाचं इन्व्हॉल्वमेंट त्या खंडणीमध्ये असेल, त्यात आहे. पण अटक झाली नाही ना? होईल ना. अटक तर व्हावीच लागेल, कारण एवढ्या आता गंभीर गुन्ह्याच्या याच्यामध्ये मला वाटतं म्हणजे ते काय हंगामी जामीन म्हणतात ना, इंटरिम जामीन, अंतरिम, ती मिळेल असं मला काही वाटत नाही. पण दादांनी या प्रकरणाबद्दल तुम्ही स्पेसिफिक चर्चा केली का? तिथल्या दहशतीबद्दल वगैरे तुम्ही जे सातत्यानं बोलताय त्याच्याबद्दल चर्चा केली का? दहशतीबद्दल वगैरे नाही, एवढा वेळ नव्हता. बोलेल ना त्यांना आणखी काय, आणि मी एकटा काय बोलणार. त्या तालुक्यातल्या अनेक लोकांचे किंकाळीचे फोन कदाचित त्यांच्यापर्यंत बी गेलेले असतील. तिथल्या अच्छा, म्हणजे त्या तालुक्यात मधले. तालुक्यामधले म्हणतोय मी. अच्छा. तालुका मला माझा मतदारसंघ माझा माझा एक आणि शेवटचा मतदारसंघाच्या बाहेर आता हा फैलाव व्हायला लागला. म्हणजे दादांना आता तुम्ही ही गोष्ट त्यांचं कार्यक्षेत्र जे आहे ते हळूहळू वाढत चाललंय ना. तुम्ही ही गोष्ट त्यांना लक्षात आणून दिलीत का, की तुम्ही या सगळ्यानंतर सुद्धा एक्सपान्शनमध्ये त्यांचं नाव कॅबिनेटमध्ये आल्यामुळं रोष जो आहे तो पण वाढला. त्यांना लोकांमध्ये एक संशय निर्माण झाला, की अरे फेअरली चौकशी होईल का नाही? नाही, नाही. चौकशी फेअरली होईल. मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीत कणखर आहेत आणि ते 100% फेअरली चौकशी करतील. धन्यवाद अण्णा. तर अण्णांनी सांगितलेलं आहे, की त्यांची चर्चा झाली आणि अजितदादांनी सांगितलेलं आहे, की कुठल्याही पद्धतीनं कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. आता नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये काय होतंय हे बघावं लागणार आहे. कारण आठवडा झाल्यानंतर सुद्धा अजूनही 4 आरोपी त्यातले अटकेत नाही आहेत आणि खंडणी प्रकरणातले आरोपीसुद्धा अजूनही अटक झालेले नाही आहेत. त्यामुळं लोकांमध्ये रोष आहे आणि आजसुद्धा केज आणि त्या सगळ्या मस्साजोग परिसरामध्ये लोक जे आहेत ते एका प्रकारे रास्ता रोको करून आपला रोष व्यक्त करतात. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये राज्याचे गृहमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा हे काय करतात हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. माझा सहकारी तुषारसह अभिजित, मुंबई तक.